नेपाळमध्ये सर्व काही होत्याचं नव्हतं झालं. अनेकांची संसार उद्ध्वस्त झाली. मातीचा विशाल प्रवाह सर्व काही वाहून घेऊन गेला. अनेकांनी स्वतःचे प्राण गमावले, तर काही अद्यापही बेपत्ता आहेत. समोर येत असलेल्या माहितीनुसार 700 लोक बेपत्ता आहेत. पण या घटनेतून जे नशिबानं वाचले त्यांचे थरारक अनुभव आता समोर येत आहेत. समोर येत असलेल्या माहितीनुसार एक 24 वर्षीय तरुण या घटनेतून बचावलाय. त्या नेपाळी तरुणाचं नाव विवेक कुमाल असं आहे. तर 11 वर्षाची चिमुकली रिहाना हिनं देखील तिचा थरारक अनुभव सांगितलाय. नेपाळमधील रसुवा जिल्ह्याला लागून असलेल्या बिदूर भागात विवेक कुमाल एका नव्या घराच्या बाहेर शौचालयासाठी 5 फूट खोल खड्डा खोदण्याचं काम करत होता. काम करत असताना अचानक मोठा आवाज आला. पाहिलं तर मातीचा विशाल प्रवाह येत होता. तेव्हा विवेक कुमाल याच्यासोबत काम करणारे सर्व सहकार्यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढला. उपचार दरम्यान आलेला अनुभव सांगत विवेक म्हणाला, खड्ड्यातून बाहेर पडल्यानंतर पाहिलं तर माझे सर्व सहकारी पळू लागले होते. मी पळणार तितक्यात पाणी तिथं पोचलं आणि मला वाहून नेलं. पाण्यानं वाहून गेल्यानंतर विवेक आंब्याच्या झाडामध्ये अडकला. त्यानं झाडाला घट्ट पकडून ठेवलं. मी सर्वत्र पाहिलं तेव्हा मला कळालं की ज्या घराचं मी बांधकाम करत होतो ते पाण्याच्या प्रवाहात एका झटक्यात वाहून गेलं. माझ्या डोळ्या देखत सर्व काही संपलं होतं. समोर आलेल्या माहितीनुसार विवेक याच्या पायाला गंभीर दुखापत झालेली आहे. या धक्कादायक घटनेनंतर 11 वर्षीय रिहाना हिनं देखील अंगावर काटा आणणारा अनुभव सांगितलाय. तिनं सांगितल्यानुसार पूर आल्यामुळे शाळा सोडण्यात आली. रिहाना जेव्हा घरी आली तेव्हा अचानक पाण्याची पातळी वाढली आणि मागून विशाल पाण्याचा प्रवाह आला. यामध्ये रिहाना हिचे मित्र वाहून गेले, पण दैव बलवत्तर होतं म्हणून रिहाना बचावली. एका मित्राच्या सतर्कतेमुळे आणि आईच्या धावपळीमुळे रिहानाला वेळेत वाचवण्यात आलं. समोर येत असलेल्या माहितीनुसार रिहाना हिच्या छातीला आणि पायाला गंभीर दुखापत झालेली आहे. दरम्यान नेपाळमध्ये आपण पाहतोय बुधवारी अचानक आलेल्या पुरात कुणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही. अनेक प्रकल्पांवर काम करणारे मजूर, बाजारपेठांमध्ये, घरांमध्ये आलेले असलेले लोक, पर्यटकांनी मृत्यू बनून आलेल्या प्रलयापासून वाचवण्याचा केलेला पूर्ण प्रयत्न, पण वाचण्याची संधी मिळाली नाही. नेपाळमध्ये ना तीव्र पाऊस झाला, ना ढग फुटले, ना हवामान विभागानं कोणतीही चेतावणी दिली होती. पण 20 ते 25 मिनिटातच सगळं काही उद्ध्वस्त झाले. आकडे सांगत आहेत की या आपत्तीत किमान 157 लोकांचा मृत्यू झालाय आणि 133 भारतीयांसह सुमारे 400 लोक बेपत्ता आहेत. गावातील अनेक जलविद्युत प्रकल्प पूर्णपणे उद्ध्वस्त झालेत. विदूर नगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक 1 चे वॉर्ड अध्यक्ष लेनिन रणजित यांनी सांगितलंय की रसुवा मध्ये वाहणाऱ्या भोटे, कोशी आणि त्रिशुली नदींमध्ये आलेल्या पुरामुळे त्रिशुली बाजार जवळपास पूर्णपणे बुडालाय. तसंच यामध्ये घरं वाहून गेलेली आहेत, मंदिरं सुद्धा वाहून गेलेली आहेत आणि शाळांचं सुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे. व्हिडिओच्या माध्यमातून या पुराची भीषणता तुम्ही पाहू शकता. यामध्ये काहींनी आपला अनुभव सांगितलाय. एकानं असं म्हटलंय की मित्रांनी आपल्या डोळ्या देखत लोकांना वाहून जाताना पाहिले. त्रिशुलीच्या लोकांना पुराची सूचना देऊन ताबडतोब तिथून पाण्याच्या बाहेर काढण्यात आलेलं आहे. तसंच त्यांना सतर्क सुद्धा करण्यात आलं होतं. नेपाळमध्ये अचानक आलेल्या पुराचा विचार करता जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीय जल आयोगने नेपाळच्या त्रिशुली नदीच्या जलपातळीत अचानक वाढ झाल्यानंतर बिहार आणि उत्तर प्रदेशातील अधिकाऱ्यांना गडक नदीच्या काठावरील परिस्थितीवर कडक नजर ठेवण्याची चेतावणी जारी केलेली आहे. नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे फक्त घर आणि रस्तेच वाहून गेलेले नाहीयेत, तर अनेक कुटुंबांचा आनंदही आपल्यासोबत वाहून नेलाय. मलबा आणि मातीच्या महापुरात वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांच्या डोळ्या देखत त्यांचे प्रियजन कायमचे त्यांच्यापासून दूर गेलेत. 68 वर्षीय केशव प्रसाद बराल यांची वेदनादायी कहाणी या विशालकाय पाण्यानं घेऊन गेलेली आहे. त्यांनी पत्नीचा हात धरून तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण मातीचा महापूर त्यांना आपल्यासोबत वाहून घेऊन गेला. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या केशव प्रसाद बराल यांनी सांगितलंय की मातीचा एक विशाल प्रवाह सरळ आमच्याकडे येत होता. जसजसा तो जवळ आला तसतसा तो अधिक उंच होत गेला. जेव्हा मी त्याला आमच्या घरात घुसताना पाहिलं तेव्हा मी माझ्या पत्नीचा हात धरून तिला छतावर नेण्याचा प्रयत्न केला, पण ती मातीच्या प्रवाहात वाहून गेली. 5 तासानंतर मला वाचवण्यासाठी एक हेलिकॉप्टर आलं. माझी पत्नी अजूनही कुठेतरी मातीखाली दाबली गेलेली आहे. ती आता राहिलेली नाही.